राजकारणात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातील शाब्दिक चकमक नेहमीच चर्चेचा विषय ठरतात। पण जेव्हा हा वाद थेट विधानसभेत गाजतो तेव्हा त्याची धग आणि उत्सुकता आणखीनच दुप्पट होते। आजच्या पावसाळी अधिवेशनात असंच काहीसं बघायला मिळालं। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते जयंतराव पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शाब्दिक बाण थेट विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीवरून भिडले। जयंत पाटलांनी फडणवीसांवर थेट सत्ताधारी पक्ष या विरोधी पक्ष नेता निवडीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला, तर फडणवीसांनी त्यांना तुमच्याच मनात काळवेर आहे असा टोला लगावला। मुळात हा वाद नेमका कशामुळे उद्भवला, त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते पदाची निवड इतकी का महत्त्वाची आहे याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर तुम्ही नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेचच क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, विरोधी पक्ष नेते पद हे विधानसभेतील एक संवैधानिक आणि प्रतिष्ठेचं पद आहे। हे पद मिळवणारा नेता विरोधी पक्षाचं नेतृत्व करतो आणि सत्ताधारी पक्षाच्या धोरणांवर निर्णयांवर प्रश्न उपस्थित करतो। त्याचबरोबर विधानसभेतील चर्चा, समित्यांमधील सहभाग आणि जनतेच्या प्रश्नांना आवाज देण्याची जबाबदारी या नेत्यावर असते। तुम्हाला सांगते, यापूर्वी 2014 मध्ये काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्ष नेते पद मिळालं होतं, तेव्हाही या संदर्भात चर्चा झाली होती। तसेच 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस स्वतः विरोधी पक्ष नेते होते, त्यामुळे त्यांना या पदाचं महत्त्व चांगलंच ठाऊक आहे एवढं लक्षात घ्या। थेट मुद्द्यावरच येऊयात। विधानसभेत आज विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। त्यात सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात वाक्ययुद्ध रंगलं। त्यात अध्यक्षांच्या बाजूने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरले, तर भास्कर जाधवांच्या मदतीला जयंत पाटील धावून आले। त्यात फडणवीस आणि जयंतराव यांच्यात जोरदार तू-तू-मैं-मैं झाली। सुरुवातीला जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय करायचा आहे, पण तुम्ही करू देत नाहीये असा वार केला। त्यावर फडणवीस म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राला अध्यक्ष निष्पक्ष आहेत हे माहितीये, पण तुमच्याच मनात काळवेर आहे असा पलटवार फडणवीसांनी यावेळी जयंत पाटलांवर केला। पुढे विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीच्या विषयावर आमदार भास्कर जाधव यांनी असा मुद्दा उपस्थित केला की भारताचे सरन्यायाधीश आज विधिमंडळात येणार आहेत, त्यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन सरकारच्या वतीने करण्यात आलंय, त्यासाठी आम्हीही येणार आहोत। पण या निमित्ताने विधिमंडळ जेव्हा त्यांचं स्वागत करेल त्यावेळी विरोधी पक्षनेते पदाची जागा मात्र रिक्त असणार आहे, म्हणजे विरोधी पक्षाच्या वतीने त्यांचं स्वागत होणार नाही। आणि यावरूनच पुढे भास्कर जाधव आणि विधानसभा अध्यक्षांमध्ये तू-तू-मैं-मैं रंगली। तेव्हा मुख्यमंत्री त्यात पडले, पण मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावरही जाधवांचं समाधान काही झालं नाही। अगदी 5-6 सदस्य असताना देखील विरोधी पक्ष नेते पद दिल्याचं ते सांगत होते। जाधव हे तावातावाने बोलत होतेच, मात्र हा वाद आणखीन चिघळला जेव्हा त्यांना साथ देण्यासाठी जयंत पाटील स्वतः मैदानात उतरले। जयंत पाटील म्हणालेत, सरन्यायाधीशांच्या स्वागतासाठी आम्ही सारे उत्सुक आहोत, पण विधिमंडळाकडून स्वागत करत असताना विधानसभेचा विरोधी पक्ष नेताच नाहीये ही गोष्ट बरोबर नाहीये। तुम्हाला लवकरात लवकर करायचंय, पण कधी? आज करा, उद्या करा, पण आपण किती काळ विचार करताय? बरं, एवढा विचार करूनही निर्णय होत नाहीये याचा महाराष्ट्राला अचंबा आहे असं बोलून जयंत पाटलांनी त्यांच्या मनात असलेली खतखत व्यक्त केली। कारण राजकीय वर्तुळात असं म्हटलं जातंय की महाविकास आघाडीत विरोधी पक्ष नेते पदासाठी स्पर्धा आहे आणि जयंत पाटील यांना विरोधी पक्ष नेते पद हवंय असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। पुढे जयंत पाटलांच्या बोलण्यावर लगेचच फडणवीसांनी उत्तर दिलं। ते म्हणाले, विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय लवकरात लवकर झाला पाहिजे ही भावना असणं ठीक आहे, पण आत्ताच करा म्हणणं कसं योग्य आहे? जयंतराव, आत्ताच तारीख सांगा असं कसं म्हणता येईल? असं करता येणार नाही अशी बॅटिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांसाठी त्यांच्या बाजूने केली। त्यावर जयंत पाटील यांनी पलटवार करत असं म्हटलंय की विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय करायचा आहे, पण तो तुम्ही करू देत नाहीये असा त्यांचा अर्थ होतोय। हे असं बोलून जयंत पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केलं। त्यावर मुख्यमंत्र्यांनी, हे फक्त तुमच्याच मनात आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की विधानसभेचे अध्यक्ष निष्पक्ष आहेत,
स्वतःचे निर्णय ते स्वतः घेतात, फक्त तुमच्याच मनात काळाबेर आहे असा हल्लाबोल केला। या सर्व घडामोडींमुळे राजकीय विश्लेषक अनेक तर्कवितर्क लावतात। त्यांच्या मते सत्ताधारी पक्षाला कमकुवत विरोधी पक्ष हवाय, कारण जर विरोधी पक्षनेते पदावर एकजुटीचा आणि प्रभावी नेता आला तर सत्ताधारी पक्षाच्या धोरणांना आणि निर्णयांना अधिक तीव्र विरोध होऊ शकतो। अर्थात या पदाचं महत्त्व आत्ताच्या घडीला मुख्यमंत्री फडणवीसांइतकं कोणाला माहीत नसेल हे विसरून चालता कामा नये। त्यामुळे जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील हा शाब्दिक वाद पुढे कसा आकार घेतो हे बघणं आता महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।